ओम नमः शिवाय. आज आपण बघणार आहोत शिवलीला अमृत कथासार अध्याय पहिला. हा अध्याय ऐकल्यामुळे तुमच्या सर्व पापांचा नाश होईल आणि पुण्यप्राप्ती होईल. चला तर अध्यायाला सुरुवात करूया. शिवलीला अमृत अध्याय पहिला. शिवस्तुती. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री सांब सदाशिवाय नमः. हे शिवशंकरा, तू अपरिमित सर्वांचा आदी अनादी मायेच्या पलीकडचा आहेस. तू पूर्ण ब्रह्मानंद शाश्वत हिरंब पिता जगद्गुरु, तुला नमस्कार असो. हे ज्योतिर्मय तेजस्वी स्वरूपा पुराण पुरुषा, तू आनंदरूपी वनामध्ये विहार करतोस. तू अनादिसिद्धी असून मायेचे चक्र चालवितो. हे अविनाशी अनंत वेशधारका, तू जगाचा पालन करता आहेस. तुला नमस्कार असो. हे विरूपक्षा पंचवंदना, तू सर्व कर्माचा अध्यक्ष शुद्ध चैतन्य विश्वंभर असून लोकांची सर्व कर्मातून विलक्षण रीतीने मुक्तता करतोस. मनाला मोहित करणाऱ्या मननाचे तू दहन करतोस. तुझा जय जयकार असो. हे भक्त प्रिया, हिमनगज माता बाललोचना नीलकंठा उमानाथा, तुझ्या मस्तकावरील सर्व गंगा फुलांचा गर्व हरण करते. गुरु उवाहन विष्णूला प्रिय असणारा तू त्रिपुर दैत्याचा विनाशक आहे. यक्षपती कुबेरांचा तू सन्मीपत्र आहेस. तू प्रताप सूर्य असून दक्ष यज्ञांचा विध्वंसक आहेस. कलंकित चंद्र तू आपल्या भाडी धारण केल्याने तो निष्कलंक झाला आहे. हे विशाल भाल शिवा, तू कुपूर गौर आहेस. कटोऱ्यातून अन्नभक्षण करतोस. तू भक्तरक्षक विश्वसाक्षी संसार विनाशक भयमोचन आहेस. भस्मलेपनामुळे तुझे सर्वांग सुशोभित दिसते. विश्वाची उत्पत्ती स्थिती आणि लय यांना कारण असणारा तू मायारूपी अरण्य जाळणारा अग्निदेवता आहेस. त्रिशूलधारी सिंह चर्म पांघरलेला तू स्कंदाचा पिता असून सतत तुझे अभय देणारे प्रसन्न हास्य भक्तांना प्रिय आहे. सतचित्त आणि आनंद शीतल निर्मल ज्ञानघन अचल असे तुझे शिव स्वरूप असून ते कोट्यावधी सूर्याप्रमाणे तेजपूज सर्व काळ सर्वत्र प्रकाशते. कलियुगातील पापाचे दहन करणारा दोषापासून मुक्त करणारा तू अनंत ब्रह्मांड नायक असून जगरक्षण करता आहेस. ब्रह्मादेव विष्णू शेष सहस्रार्जुन हे सर्व देव ब्राह्मण इंद्र तुझे अहोरात्र चिंतन करतात. तू जन्ममरण विनाशक संसार स्वरूप असून संसार भयमोचक भवानीपती जीवाच्या शून्यस्थानी म्हणजे स्मशानात निवास करणारा चारीवाचा तुझे रूप गुण वर्णन करताना मुख होतात. हे विश्वेश्वरा काशीराजा, स्वर्गीची गंगा मंदाकिनी भूतलावर आली. तिच्या तटावर विहार करणे तुला प्रिय आहे. तू आकाशाचा विलय करणारा सर्प भूषण धारण करणारा गजासूर अंधकासूर याचा नाश करणारा आहेस. तू ओंकार स्वरूप महाबळेश्वर आनंदघन मदनांतक अजन्मा अपराजित आहेस. सर्व दिशांमध्ये तू भरलेला असून अवयव विरहित आहेस. उज्जैनी येथे तू महाकाल रूपाने वसतोस. तुझे स्मरण भक्तांना मृत्यूभयापासून निर्भय करते. पापरूपी अरण्याने दहन करणाऱ्या हे अग्निस्वरूपा, तू भक्त चित्त चकोराचा चंद्र आहेस. तू सनातन ऋणेश्वर आहेस. तू उमा हृदयी जयातील शुक आहेस. भक्त हृदय कमळीचा तू भ्रमर असून तुला सौराष्ट्र देशी सोमनाथ म्हणतात. हे त्रिनेत्रधारी करुणासागर रुद्राक्ष भूषण धारका रुद्रावतारी महातपस्वी भयप्रद भीमस्वरूप भीमाशंकर नावाने तुला ओळखतात. गजासुराचा विनाशक अंगावर सर्पभूषणे मिरवणारा गजधर्म पांघरणारा गणेश गजमुखाचा पिता नागकुळाचा रक्षक असा तू नागनाथ नावाने सर्व मान्य ज्योतिर्लिंग स्वरूपात शोभत आहेस. तू बाणासुराला प्रिय असून रावणाला वरदान देणारा पंचबाणधारी सामर्थ्यवान मदनाचा नाश करणारा भवदुःख दूर करणारा वैद्य त्रैलोक्याचा विलय करणारा अमोघ असा कुशल धन्वंतरी आहेस. त्रिनेत्रधारी त्रिगुणातीत त्रिविध तापाचे शमन करणारा आहेस. त्रिभेद भेद रहित त्रिदोषरूपी अग्नीला शांत करणारा दयामय मेघ असा तू त्र्यंबक राज आहेस. हिमालय कन्येचा पती हिमकेदार भावाने भक्त तुला जाणतात.
असा तू कामरूप हत्तीचा नाश करणारा सिंह आहेस. श्री शैलनिवासी मल्लिकार्जुन, तू पंचमुख असून पंचमुकुट धारण करणारा, माया मालिन्य हरण करणारा, वेद तुझे स्तुती स्तोत्र गातात. आदी अंतरहित असा तू रामेश्वर असून जगद्गुरु रूपाने विराजमान आहेस. तू श्रीरामाला अत्यंत प्रिय असल्याने तो तुझ्या समोर हात जोडून बसला आहे. तुझा महिमा यथार्थ वर्णन करणे वेदशास्त्रालाही अशक्य आहे. म्हणून स्वामी ब्रह्मानंद शिष्योत्तमन कवी श्रीधर म्हणतात की, हे शिवा, तुझा गुणसागर अगाध विस्तीर्ण असून बुद्धी चित्त तर्क यांच्या सहाय्याने किती पोहले तरी तुझा ठाव लागत नाही. हे शिवशंकरा, मेरू पर्वतासह पृथ्वीचे वजन करण्यासाठी तराजू कोठे मिळेल? आकाश समावेल असे करावे. सूर्याला प्रकाशशील करण्यासाठी महादीप कोठे मिळेल? पृथ्वीचे पत्र, समुद्राची दौत, पर्वताची शाई, कल्पतरूची लेखणी करून प्रत्यक्ष सरस्वती तुझे गुणवर्णन लिहिताना थकून गेली. तेथे माझ्यासारखं सामान्य जीव तुझे गुणवर्णन करण्यास किती अज्ञ आहे. पण तू जर मनात आणलेस तर तुझ्या कृपेने मी तुझे गुणवर्णन अल्पबुद्धीने करणार आहे. ज्याप्रमाणे द्वितीयेच्या चंद्राला गरीब लोक जुन्या वस्त्राची चिंधी वाहतात, कारण तू करुणा सागर आहेस. सत्यवती प्रियकर व्यास, तुझे महात्म्यरूपी आकाश भेदून गेला, तोही तुझ्या गुणांचा अंत न लागल्याने स्तब्ध झाला. तेथे मी तुझा दास तुझ्या रूपागुणांचे महात्म्यरूपी आकाश कसा पार करून जाऊ? माझे जीवन सार्थ करण्याच्या हेतूने तुझ्या गुणरूपी सागरात मीन होऊन आनंदाने विहार करीत आहेत. परमश्रेष्ठ भक्तकवी श्रीधराचे असे नम्र निवेदन ऐकून दक्ष कन्या पती भगवान शंकर प्रसन्न झाले आणि म्हणाले, हे भक्ता, तू शिवलीलामृत ग्रंथ लिहिण्यास प्रारंभ कर. त्यात मी निश्चिंत रस परिपोष करेन. ज्याप्रमाणे पंडित लहान मुलाचा हात धरून अक्षरे वळवतो, त्याचप्रमाणे तुझ्या मुखातून मी माझे गुण अत्यंत सुरसपणे वदवीन. आता श्रोत्यांनी सावधचित्त होऊन दक्ष राहावे. स्कंद पुराणात ब्रह्मोत्तर खंडामध्ये व्यासांनी शिवलीलामृत रचले आहे. तोच हा मधुर सुरस ग्रंथ आहे. तपोभूमी नैमिषारण्यात शौनक आदी ऋषींनी सुताला प्रश्न विचारला. ते म्हणाले, तू आमच्या चित्तरूपी आकाशातील शीतलसा चंद्रमा आहेस. आमच्या कर्णरूपी चकोरांना तृप्त करून समाधान दे. तू अनेक पुराणे सांगून त्यात विष्णू अवताराच्या लीला, दशावतार, कौरी महात्म्य वर्णन करून महाभारत, रामायण, भागवत वगैरे रसभरीत वर्णन सांगून आमचे कान तृप्त झाले. आता शिवलीला अमृतातील अद्भुत कथानक सांगून आमचे समाधान कर. तेव्हा व्यास शिष्य सूत म्हणाले, श्रोतेजन हो, मी आता परम अद्भुत असे शिवचरित्र सांगतो. शिवभक्तीचा महिमा अगाध आहे. ते श्रद्धापूर्वक श्रवण केल्याने पर्वताप्रमाणे असलेली पातके नष्ट होतात. प्राणी दुःखमुक्त होऊन त्याला शिवमंत्र जपल्याने आयुष्यात आरोग्य, ऐश्वर्य, संतती, संपत्ती, ज्ञान, विवेक याची प्राप्ती होते. शिवभक्तीमुळे सर्व तीर्थ, व्रते, यज्ञ याचे इष्टफळ प्राप्त होते. त्यातील ओम नमो शिवाय हा 6 अक्षरांचा मंत्र जप करण्यासाठी थोर आहे. तसाच नमः शिवाय हा 5 अक्षरी मंत्र सुद्धा जप करण्यास श्रेष्ठ आहे. संसार दुःखातून मुक्ती देणारा आहे. म्हणूनच हे दोन्ही मंत्र ब्रह्मादिदेव व ऋषी नित्य स्मरण करत असतात. या मंत्राच्या स्मरण प्रभावाने दारिद्र्य, दुःख, भय, शोक, काम, क्रोध नष्ट होऊन आत्मसंतोष प्राप्त होतो. तसेच तृष्टी, पुष्टी, धैर्य प्रदान करणारा हा मंत्रराज देव मुनी यांना सुद्धा कल्याणप्रद वाटतो. नवग्रहात सूर्य, शास्त्रात वेदांत, तीर्थामध्ये प्रयाग, क्षेत्रामध्ये महास्मशान, शस्त्रामध्ये पाशुपतशास्त्र, पर्वतामध्ये मेरू, तसा हा मंत्र सर्व मंत्रात सर्वश्रेष्ठ आहे. चैतन्य रूप परमात्म परब्रह्म असा हा तारक मंत्र सर्व तीर्थे, व्रते त्यांच्यापेक्षा अत्यंत प्रभावी, सामर्थ्यवान आहे. आत्मप्राप्ती करून देणारा, कैवल्य मार्गावरील सूर्य, अविद्येचे अरण्य दग्ध करणारा, ब्रह्मज्ञानरूपी अग्नी आहे असा हा मंत्र आहे. स्त्रिया, शूद्र, गृहस्थ, ब्रह्मचारी आणि 4 वर्णाचे लोक यांना सुद्धा या मंत्राचा जप करण्याचा अधिकार आहे. त्याचप्रमाणे दिवसा रात्री कार्य करताना, चालताना, बोलताना सदा सर्व काळ हा मंत्र जपावा. या मंत्राचा ध्वनी ऐकला असता तत्काळ दोष भस्म होतात. त्याला व्यास, मातृका, आसन इत्यादी विधीची गरज नाही.
प्रेम भक्तिभाव अंतकरणाने याचा जप करताच भगवान शिव त्यावर कृपा करतात, त्याचे सतत रक्षण करतात अशी प्रचिती येते. हा मंत्र जप करणाऱ्यांना प्रत्यक्ष शिवप्रभू मी तुमचा ऋणी आहे असे सांगतो. परंतु हा मंत्र सर्वप्रथम सद्गुरूच्या मुखातून श्रवण करावा. गुरु कसा असावा? गुरु उच्च वर्णाचा, भक्ती वैराग्ययुक्त, दिव्ययाज्ञ असणारा, उदार, दयाळू, मितभाषी, शांत, अहंकार नसलेला, अहिंसक, अदाभिंक, मान सन्मानाची, द्रव्याची हाव नसलेला असा विरक्त असावा. व्रतबंधाचा संस्कार झाल्याविना जो मनुष्य गायत्री मंत्र म्हणतो तो भ्रष्ट, अपवित्र असून त्यांच्याकडून गायत्री मंत्राचा अपमान होतो. पुष्कळ ग्रंथ संपदा, शास्त्रे, पुराणे वाचली तरी सांप्रदायिक गुरुला शरण गेल्याशिवाय मनुष्याचे जन्म मृत्यूचे यातना चुकणार नाही. एखाद्या वेळी संप्रदायाची माहिती नाही अशा गुरुकडून मंत्र घेतला तरी तो पुण्यक्षेत्री जाऊन जप केला तर, उदाहरणार्थ काशी, गोकर्ण किंवा शिव विष्णू यांची स्थाने येथे केलेला जप कल्याणकारी होतो, लाभदायक होऊन याचे पुण्यफळ प्राप्त होते. याविषयी मी एक उत्तम कथा सांगणार आहे. आपण श्रद्धापूर्वक ऐकून त्याचे मनन करावे. तुमच्या तमोगुणाचा नाश होऊन तुम्ही पावन व्हाल. दाशार्ह राजाची कथा. परमपवित्र मथुरा नगरीत यादव वंशात दाशार्ह राजा राज्य करीत होता. तो अत्यंत दानशूर, सुलक्षणी होता. अनेक राजे त्यांचे मांडलिक होते. त्याला खंडणी देत असत, त्याला नम्रपणे वंदन करीत असत. दाशार्ह राजाच्या मुकुटामधील रत्नाची प्रभा त्याच्या पायावर पडत असे. साऱ्या पृथ्वीवर त्याची सत्ता होती. आपल्या पराक्रमाने, न्यायी राज्यकारभारामुळे त्याचा यशाचा कीर्तिध्वज शरद ऋतूतील चंद्राप्रमाणे आल्हादायक वाटत असे. शत्रूलाही त्याचे वैषम्य वाटत नसे. याप्रमाणे सर्व प्रजाजन ब्रह्मवृंद राजाचे कल्याण व्हावे अशी शुभ कामना करीत. द्वितीयेच्या चंद्रकोरीप्रमाणे त्याची कीर्ती, ऐश्वर्य आणि यश प्रत्येक दिवशी वाढत जाऊन तो पूर्ण चंद्रबिंबाप्रमाणे विलसू लागले. सद्बुद्धीरूपी धर्मपत्नीशी सतत रममान होत असल्याने कुबुद्धीरूपी दासीला स्पर्श करण्याची दुर्बुद्धी त्याला होत नसे. विष्णूसारखे रूप, दानशूर, रणामध्ये पराक्रमी, 14 विद्या 64 कलामध्ये पारंगत, मेघगर्जने प्रमाणे त्याचे वचन मधुर असल्याने ते ऐकून प्रजाजनाचा चित्तरूप मोर आनंदाने नाचत असे. त्याचा अफाट सेनासागर पाहून जल समृद्धी सागर भयभीत होत असे. त्याने दिलेले वचन ध्रुव ताऱ्याप्रमाणे अढळ असे. एकदा महाराजांचा विवाह काशी राजाची कन्या कलावती बरोबर झाला. कलावती अप्रतिम सुंदर होती. जणू काही सौंदर्य सागराची लाट, सिंहकटी, हंसाप्रमाणे डौलदार चाल, चंद्रवंदना हरिणाक्षी, तिच्या काळ्याभोर केस संभाराची वेणी सर्पाप्रमाणे वाटत. तिच्या स्वरामध्ये कोकिळेच्या पंचम स्वराचा भास होई. तिचे दात हिऱ्यासारखे चमकदार दिसत. तिच्या अंगीचा सुवास सदनात मावत नसे. ती अत्यंत चतुर, सुज्ञ, पतिव्रता होती. राजाचे चित्तरूपी भ्रमर कलावतीच्या मुखकमला भोवती रुंजी घालत असे. एकदा राजाने कामसक्त झाल्याने कलावतीला बोलवणे पाठवले, परंतु त्यावेळी ती आली नाही. आसक्त अधीर झालेला राजा स्वतः कलावतीच्या महालात गेला व म्हणाला, तुझ्या सहवासाशिवाय माझे अन्यत्र चित्त लागत नाही. तू प्रेमवेदी प्रमाणे माझ्या तनरूपी वृक्षाला आलिंगन दे, तुला पुत्र रूपाने फल लाभ होईल. त्यावेळी राणीने राजाला नम्रपणाने सौम्य शब्दात नकार देत समजावले की मी शंकरांची उपासना करीत असून व्रतस्थ आहे. यावेळी मी तुमची इच्छा पूर्ण करू शकत नाही. कृपया यावेळी मला स्पर्श करू नका. शास्त्र असे सांगते की जी स्त्री रोगट, गर्भिणी, ऋतुस्नात, उपाशी, वृद्ध, अशक्त किंवा व्रतस्थ असेल तर तिचा उपभोग घेऊ नये. व्रताचे दिवस टाकून उत्तम काळी अनुकूल वातावरणात षडस अन्नभक्षण करून विश्रांती घेऊन श्रीसंग करावा. परंतु राजाचे तिच्या बोलण्याकडे लक्षच नव्हते. त्याच्या मनावर त्याचे नियंत्रण राहिले नाही. तो कामे च्याने अधीर झाला होता. कलावतीच्या नकाराची, अनिच्छेची पर्वा न करता त्याने बेभामपणे जबरदस्तीने कलावती राणीला बळेच ओढून घेऊन आलिंगन दिले. त्या क्षणी चमत्कार झाला आणि राजाच्या सर्वांगाला गरम चटके बसल्यासारख्या वेदना झाल्या. राजा झटकन बाजूला झाला. मनातून दुःखी झालेल्या राजाने आपल्याला असे कष्ट होण्याचे कारण राणीला विचारले. तेव्हा कलावती राणी राजाचे सांत्वन करीत शांत स्वरात म्हणाली, राजन, आपण माझ्यावर रागवू नका. मला तुम्ही अत्यंत प्रिय आहात, परंतु माझे गुरुदेव
दुर्वास ऋषी यांनी माझ्यावर कृपा करून परमपवित्र असा शिवपंचाक्षर मंत्र दिला. मी त्याचा अहोरात्र जप करते. आज मी व्रतस्थ असून उपवास केला आहे. माझे मन आत्मशिव रोधात लीन आहे. तसे पाहिले तर माझे अंग शीतलच आहे, परंतु आपण सतत मांस मदिरा याचे सेवन करता, त्यामुळे ही अघटित घटना घडली. श्री गुरुदेवाच्या कृपेमुळे मला भूत भविष्य वर्तमान तिन्ही काळाचे ज्ञान आहे. आपल्या हातून जप तप पूजा अर्चना वंदन शिवपूजा गुरुसेवा सारखी पुण्यकर्मे घडली नाही. अशा अवस्थेमध्ये राजकारभार करण्याच्या कार्यामुळे परमार्थ साधण्याचा प्रयत्न करीत नाही, म्हणून आपल्याला अंतकाळी महादुःख भोगावे लागेल. राणीचे शब्द ऐकून राजाचे मन प्रसन्न झाले आणि त्याला अनुताप झाला. तो सद्गतीत होऊन म्हणाला, हे प्रिय कलावती, तू मला हा शिवपंचाक्षर मंत्र दे. मी जप करेन, त्यामुळे मी सर्व पापापासून मुक्त होईन. राजाचे भाषण ऐकून राणी म्हणाली, महाराज, मी आपली पत्नी आहे, त्यामुळे तुम्हाला गुरुमंत्र देण्याचा मला अधिकार नाही. यादव कुळाचे गुरु गर्गमुनी याचप्रमाणे वसिष्ठ वामदेव हे श्रेष्ठ महाज्ञानी महात्मे आहेत. त्यांना शरण जाऊन आपण शिवमंत्राची दीक्षा घ्यावी. मग राजा कलावती राणीला बरोबर घेऊन गर्गमुनींच्या आश्रमात गेला. त्यांना साष्टांग दंडवत घालून दोन्ही हात जोडून त्यांच्यासमोर नम्रपणे उभे राहून प्रार्थना केली. हे गुरुवर्य, माझ्या जीवनात आजपर्यंत पुण्याचे कोणतेच कार्य घडले नाही. ईश्वर सेवा मी केली नाही. मी माझ्या पाप कर्मामुळे दुःखी होऊन आपल्या चरणाशी आलो आहे. हे सद्गुरु श्रेष्ठ, कृपा करून मला आपल्या सेवक मानून शिवपंचाक्षर मंत्राची दीक्षा द्यावी. राजाची प्रार्थना ऐकून गर्गमुनींनी राजा राणीला यमुना नदीच्या तीरी नेऊन तेथे नियम आणि विधानसहित स्नान करून राजा राणीच्या हातून शिवपूजन करविले. यांच्याकडून गुरुपूजन करवले. वस्त्र आभूषण यांचे संकल्प करविले. यानंतर राजाने दिव्यरत्ने आभूषणे वस्त्र अमाप गुरुदक्षिणा गुरुला दिली. राजाची भक्ती पाहून गर्ग मुनींनी राजाच्या मस्तकावर हात ठेवून विधिवत श्री शिवपंचाक्षर मंत्राचा उपदेश देऊन राजाला दीक्षा दिली. अशा प्रकारे गुरुमुखातून गुरुमंत्राची प्राप्ती झाल्यावर राजा शिवपंचाक्षर मंत्राचा जप करू लागला. आपल्याजवळ संपत्ती असूनही जे गुरुची फसवणूक करतात ते दारुण नरकवास भोगतात. गुरुग्रही आपत्ती असताना जो शिष्य नाना प्रकारचे भोग भोगतो त्याला ज्ञान प्राप्त होत नाही. तन मन धन नाशवंत असल्याने ते गुरुला देऊन उपयोग नाही. त्याला चांडाळ मानून त्याचे तोंड पाहू नये. त्याची विद्या ज्ञान वैराग्य साधना वेदपठण शास्त्रपठण सर्व व्यर्थ आहे. गाढवाच्या पाठीवर चंदनाचे ओझे ठेवले, षडस पक्वान्नात बुडाले, त्या पाळीला तांदूळ मोजणाऱ्या मापाला उसाचा रस काढणाऱ्या घाण्याला ज्याप्रमाणे त्या गोष्टीचा आस्वाद घेता येत नाही, त्याप्रमाणे नास्तिक दुष्ट मनुष्याला गुरुकृपेचा महिमान समजल्याने ज्ञानप्राप्ती आत्मलाभ होत नाही. परंतु दाशय राजा अत्यंत भाविक श्रद्धाळू होता. शिवपंचाक्षर मंत्राच्या जपाने आणि गुरुकृपेने त्याच्या हृदयरूपी आकाशात आत्मज्ञानाचा सूर्योदय झाला. अज्ञान अंधकार मावळला. मंत्रजपाच्या प्रभावामुळे दाशर्य राजाचे शरीर पवित्र आणि तेजपूज दिसू लागले. त्याच्या शरीरातून सहस्रावधी कावळे बाहेर पडून उडत गेले, काही भस्म होऊन गेले. हा चमत्कार पाहून राजाने गर्गमुनींना विचारले, गुरुदेव, हा काय प्रकार आहे? तेव्हा गर्गमुनी म्हणाले, राजा, तुझी अनंत जन्मातील महापापे कावळ्याच्या रूपाने बाहेर पडले. शिवपंचाक्षरी मंत्राच्या जप सामर्थ्याच्या प्रभावाने त्याचे भस्म झाले आणि तुझे शरीर आणि आत्मा दोन्ही पवित्र झाले. अशा प्रकारे निर्मळ निष्पाप अंतकरणाने राजा वारंवार गर्गमुनींची स्तुती करू लागला. हे गुरुवर्य, आपण आणि पंचाक्षरी मंत्र दोन्ही माझ्यासाठी धन्य आहेत. पंचमहाभूतांचा निराश आणि चारी देह निरसून मला योग्य वेळी सावध केलेत, पावन केले. क्रोध महिषासूर काम वेताळ अशा मनीषा तृष्णा कल्पना भ्रांती इच्छा वासना या दृष्ट यतिनीप्रमाणे माझी विटंबना करीत होत्या. 25 तत्वाच्या जाळ्यात मी अडकलो होतो, परंतु हा मायेचा मेळावा तुम्ही तत्काळ निरसून टाकला. पापे कावळ्याच्या रूपाने भस्म झाली. सुवर्ण चोरी अभक्षबन सुरापान ज्येष्ठ स्त्रियांचा अपमान गुरुनिंदा गाय ब्राह्मण स्त्री गुरु पशु यांची हत्या धर्माची निंदा मित्र गुरु वेद ईश्वर यांचा द्रोह स्त्री पुरुष भेद पंक्तीभेद हरिहर यांच्यात भेद करणे ज्ञान चोरी पुस्तक चोरी पाखंडी मताचा आग्रह असत्य भाषण भ्रष्ट मार्गांचे आचरण स्त्रीलंपट दुराचारी कृतघ्न कर्मभ्रष्ट पूजेचे ढोंग आई वडिलाची हत्या दुर्बलाचा घात सज्जनांचा छळ गोत्रवत कन्या गाय घोडे
रस यांचा विक्रय, गावाला आग लावणे, अभ्रक हत्या ही सर्व महापापे कावळ्याच्या रूपाने बाहेर पडून भस्म झाली. काहीतरी पुण्य गाठी होते म्हणून उत्तम नरदेह प्राप्त झाला आणि गुरुच्या प्रतापाने या भवसागरातून पार झालो. राजाने आपल्या गुरुची स्तुती केली. गुरूंनी त्याला उपदेश केला. अशा रीतीने राजा दशाह आपल्या गुरुची आज्ञा घेऊन प्रणाम करून राणी कलावतीसह आपली राजधानी मथुरा नगरीत आनंदाने गेला. तेथे आल्यावर त्याने विधीपूर्वक श्री शिव पंचाक्षर जप सुरू केला. त्याच्या राज्याचा विस्तार झाला. राज्यातून दुष्काळ, रोगराई, अपमृत्यू, वैरभावना नाहीसे झाले. आपल्या राज्यातील सर्व प्रजाजनांना शिवभक्तीची प्रेरणा दिली. राज्यात शिवभजन, शिवकीर्तन करण्यास सांगितले. सर्वत्र रुद्राभिषेक, शिवपूजन तसेच यथाविधी ब्राह्मण भोजने सुरू झाली. एक दिवस उत्तम समय, अनुकूल समय पाहून राजाने आपली पत्नी कलावतीला आलिंगन दिले. त्याचवेळी तिचे अंग चंदनासारखे शीतळ, आल्हाददायक, सुखकारक वाटले. त्यावेळी राजाला आपल्या पत्नीच्या सत्यवचनाची प्रचिती आली. त्याचे मन प्रसन्न झाले. जे लोक दाशार्य राजाचे आख्यान लिहितील, ऐकतील, पठण करतील, त्याला अनुमोदन देतील, ग्रंथाचे रक्षण करतील, त्याचे श्री शंकर भगवान स्वतः रक्षण करतील, ते लोक धन्य आहेत. यापुढील कथा अमृताहून सुरस आहेत. ती पंडित, चतुर, गुरुभक्त, प्रेमळ, ज्ञानी श्रोत्यांनी श्रवण करावे. अशा प्रकारे आपला पहिला अध्याय हा समाप्त झालेला आहे. तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा आणि ओम नमः शिवाय लिहायला विसरू नका. धन्यवाद.